application of derivative मधील नेक्स्ट application. ठीक आहे, टू फाइंड व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. सपोज बघा, आता आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट किंवा मग आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. काय दिलेला आहे? डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समुळे सपोज काही चेंज होत आहे. काय होत आहे? चेंज होत आहे. नो डाउट वी नो दॅट to take place this change either in displacement or in distance it will take some time. बरोबर आहे. म्हणून तर आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम याला काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी. काय म्हणतो आपण याला? व्हेलॉसिटी. फिजिक्स मध्ये. बरोबर आहे. हे क्वांटिटीज जे आहे, या क्वांटिटीज आपण फिजिक्स मध्ये याचा बेसिक क्वांटिटीज मध्ये स्टडीज केलेला आहे. बरोबर. व्हेलॉसिटी चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अगेन सपोज व्हेलॉसिटी मध्ये चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम यालाच काय म्हणतो आपण? ॲक्सेलरेशन म्हणतो. काय म्हणतो आपण? ॲक्सेलरेशन म्हणतो. सो नोट डाउन और कीप इन माइंड व्हेन यू डिफरन्शिएट डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ॲक्च्युअली डिस्प्लेसमेंट जे आहे हे यस ने दाखवले जाते. कशाने दाखवले जाते? यस ने. आणि टाइम हा टी ने. सो व्हेलॉसिटी काय होऊन जाते? ds by dt. Velocity ds by dt. Differentiate displacement with respect to time. We get velocity. And when we differentiate velocity with respect to time, dv by dt. Differentiate velocity with respect to time. We get acceleration. हे आहे बेसिक. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम जर आपण सॉल्व केले तर आप तुम्हाला हे जे मी थेरी सांगते ती थोडीशी समजून जाईल आणि सोपी आहे, सिंपल आहे सोल्युशन. ठीक आहे. सॉल्व दोन्ही प्रॉब्लेम जे लिहिलेले आहे मी बोर्डवर, हे दोन्ही सॉल्व प्रॉब्लेम आहे टेक्स्टबुक मधले. 2.1.4 मधला हे पहिला प्रॉब्लेम आहे. अ कार इज मूव्हिंग इन अ सच अ वे दॅट. मग दिलेला आहे कशाबद्दल? डिस्टन्स बद्दल. डिस्टन्स इट कव्हर्स. इट म्हणजे कोण? कार कव्हर्स इज गिव्हन बाय द इक्वेशन. हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं. डिस्टन्स दिलेला आहे s इज इक्वल टू 4t² प्लस 3t. वेअर s इज इन मीटर्स आणि जो t आहे हा सेकंड्स मध्ये आहे. व्हॉट वुड बी द व्हेलॉसिटी. काय विचारलं आहे? व्हेलॉसिटी विचारलेला आहे. आणि काय विचारलेलं आहे? ॲक्सेलरेशन विचारलं आहे. काय विचारलेलं आहे? ॲक्सेलरेशन आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता डिस्टन्स जे विचारलं ते जर आपण लिहिलं, ॲक्सेलरेशन विचारला म्हणजे ए विचारलेला आहे. व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे? व्ही विचारलेला आहे. गिव्हन बघा काय आहे? गिव्हन सर्वात महत्त्वाचं आहे. गिव्हन इक्वेशन फॉर द डिस्टन्स s इज इक्वल टू इट इज 4t² प्लस 3t. 4t² प्लस 3t हे आपल्याला हे इक्वेशन आहे. आणि हे जे व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढायचे केव्हा काढायचे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ॲट टाइम t इज इक्वल टू 20 सेकंड्स. इथे मी लिहितो ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी तर काढायचंच आहे, पण कशावर? ॲट टाइम t इज इक्वल टू 20 सेकंड्सला ह्या व्हॅल्यू काढायच्या. मग आता मी यस लिहिला. काय लिहिला? यस. अजून एक महत्त्वाचं, याच्यामध्ये जर तुम्ही टी ची व्हॅल्यू 20 सेकंद जर काढली ना तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट भेटते व्हेन टी इज इक्वल टू 20 सेकंड. बघा मी काय म्हटलं, इक्वेशन कशाचं? डिस्टन्सचं. याच्यामध्ये तुम्ही टाइमची व्हॅल्यू 20 सेकंड काढा. 20² 20 मल्टिप्लाइड बाय 3 तर व्हॅल्यू यस भेटेल. म्हणजे यस म्हणजे काय? डिस्टन्स कव्हर्ड इन 20 सेकंड्स मिळायला पाहिजे, पण डिस्टन्स तर विचारलंच नाही. विचारलं ॲक्सेलरेशन अँड व्हेलॉसिटी. नाउ टू गेट व्हेलॉसिटी डिफरन्शिएट वी हॅव टू डिफरन्शिएट what? Distance. Differentiate yes with respect to t. मग मला सांगा या ठिकाणी ds by dt. मग डिफरन्शिएट s with respect to t म्हणजे आपल्याला काय भेटते? व्हेलॉसिटी v भेटते. व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ds by dt. हे सर्वात महत्त्वाचं. एकदा जर तुम्ही डिफरन्शिएट केला कशाला? डिस्प्लेसमेंट डिस्टन्सला विथ रिस्पेक्ट टू t तुम्हाला काय भेटते? व्हेलॉसिटी भेटते. इज इक्वल टू मला सांगा. ठीक आहे. ddt ऑफ. मग इथे तुम्हाला लिहावं लागेल हा यसचं इक्वेशन लिहावं लागेल. यसचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ना. काय दिलेलं आहे? 4t² प्लस 3t. 4t² प्लस 3t हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे.
बरोबर आहे. सो नाव v is equal to 4. ठीक आहे. टी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी काय आलं पाहिजे 2t प्लस ठीक आहे 3 टी विथ रिस्पेक्ट टू टी आला पाहिजे 1. मग v is equal to 4 multiplied by 2 म्हणजे काय 8t plus 3 हे काय झालं व्हेलोसिटी याला देऊ आपण नंबर 1 व्हेलोसिटी. ठीक आहे. व्हेलोसिटीला डिफरन्शिएट करा. चेंज इन व्हेलोसिटी अपॉन टाइम घ्या. तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी घ्या. त्याला आपण काय म्हणतो ऍक्सेलरेशन म्हणतो. नाव ठीक आहे. नाव ऍक्सेलरेशन a is equal to what? We have to differentiate velocity with respect to t. is equal to dt of velocity. v is equal to 8t plus 3 याला देऊ आपण from 1 ठीक आहे. नाउ सो a is equal to differentiate of t with respect to t 1 सोबत काय तर हा 8 3 चं काय आलं पाहिजे 0 कारण 3 काय कॉन्स्टंट. सो a is equal to 8. ऍक्सेलरेशनची तर डायरेक्ट व्हॅल्यूज मिळाली किती 8 आणि मला सांगा हे सर्व तुम्हाला डिस्टन्स जे दिलेला आहे डिस्टन्स मीटर मध्ये आहे टाइम सेकंड मध्ये आहे. तुम्ही डायरेक्ट ऍक्सेलरेशन लिहिताना मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहू शकता. आता बघा जे विचारलं त्यात काय विचारलं तुम्हाला ऍक्सेलरेशन आणि व्हेलोसिटी तेव्हा ॲट टी टाइम t is equal to 20 सेकंड. सो नाउ velocity what v at velocity v at इथे मी सफिक्स लिहितो t is equal to 20 सेकंड is equal to मला सांगा व्हेलोसिटीचं इक्वेशन काय 8t plus 3 आहे. मग आता बघा व्हेलोसिटी इज गिवन बाय 8t म्हणजे किती 20 plus 3 आणि मला सांगा शेवटी काय 8t plus 3 हे जे इक्वेशन होतं कशाचं व्हेलोसिटीचं हे इक्वेशन होतं. पण आता याचे तुम्ही जनरल मध्ये लिहू शकता की लिहिताना नाही तुम्ही पुन्हा लिहितो की नाव ठीक आहे. व्हेलोसिटी v is equal to 8t plus 3 याला देऊ आपण from 1 मग लागत याच्यामध्ये at t is equal to 20 सेकंड हा सेकंड अप्रोच लिहिण्याचा v is equal to 8 मल्टिप्लिकेशन मध्ये 20 बरोबर. t is equal to 20 plus 3 v is equal to 8 multiplied by 20 म्हणजे 160 plus 3 म्हणजे 163 काय तर मीटर पर सेकंड. ठीक आहे. हे झालं आपलं वन आन्सर व्हेलोसिटी काढला आपण व्हेलोसिटी. ऍक्सेलरेशन आता बघा ऍक्सेलरेशन या केसमध्ये ऍक्सेलरेशनचं जे इक्वेशन आलं याच्यामध्ये टाइम हा फॅक्टरच नाही आला. ऍक्च्युअल मध्ये ऍक्सेलरेशन काय राहणार आहे इंडिपेंडंट ऑफ टाइम राहणार आहे टाइमवर डिपेंडंट नाही. बिकॉज ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन का केव्हा आलं जेव्हा व्हेलोसिटीला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. याची तर डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली किती 8 मीटर पर सेकंड. तर मी इथे फ्रॉम 2 इथे तुम्ही आता फ्रॉम 2 ऍक्सेलरेशन a is equal to 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे तुमचं सेकंड आन्सर आहे. हे सेकंड आन्सर आहे. याच्यामध्ये t is equal to 20 ठेवण्याचंही काम नाही. बिकॉज इन दिस प्रॉब्लेम ऍक्सेलरेशन इज डिपेंडंट नाही इंडिपेंडंट ऑफ टाइम आलेला आहे. जर सपोज येथे टी आला असताना तर टी ची व्हॅल्यू 20 ठेवली असते कारण की आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं होतं जेव्हा टाइम किती आहे तर 20 सेकंड आहे. मग इन शॉर्ट यस म्हणजे डिस्टन्सचं इक्वेशन दिलं आहे. व्हेलोसिटी काढायचं होतं. व्हेलोसिटी इज इक्वल टू ds बाय dt काढलं. व्हेलोसिटी निघाल्यानंतर ऍक्सेलरेशन काढलं. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv बाय dt. ठीक आहे. व्हेलोसिटी काढायची होती केव्हा जेव्हा टाइम 20 सेकंड आहे. तर व्हेलोसिटीच्या इक्वेशन मध्ये टाइमची व्हॅल्यू 20 टाका. 20 गुणिले 8 म्हणजे 160 अधिक 163 युनिट्स महत्वाचे आहे. व्हेलोसिटी मीटर पर सेकंड. ऍक्सेलरेशन काढायचं होतं. ऍक्सेलरेशनच्या इक्वेशन मध्ये कुठेही टी आलेला नाही. मग व्हॉट एव्हर मे बी द व्हॅल्यू ऑफ टी acceleration is going to be 8 meter per second. So we have written down here acceleration is independent of time. Even if t is equal to 5 second, t is equal to 30 second, acceleration is going to be same. That is 8 meter per second square. Okay. हे होतं फर्स्ट प्रॉब्लेम
याच्यामधलं. आता आपल्याला सेकंड प्रॉब्लेम सुद्धा घ्यायचा आहे. नाउ वी हॅव टू कंटिन्यू सेकंड प्रॉब्लेम. ठीक आहे, प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करा. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट टाइम t is given by s is equal to 2t cube minus 5t square plus 4t minus 3 plus 4t minus 3. कशाचं इक्वेशन आहे? डिस्प्लेसमेंटचं आहे. सर्वात महत्वाचं ज्याच्यावर आपल्याला डिस्प्लेसमेंटला वन टाइम डिफरन्शिएट करा, व्हेलोसिटी मिळते. व्हेलोसिटीचं इक्वेशन मिळेल, त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करा, ॲक्सेलरेशन मिळेल. ठीक आहे. फाइंड द, बघा, फाइंड द टाइम. फाइंड द टाइम केव्हा? व्हेन द acceleration is 14 feet per second square असं दिलेलं आहे. 14 फीट, मीटर नाही, सेंटीमीटर नाही, फीट आहे. ठीक आहे ना, असंच ठेवू आपण. फाइंड द टाइम व्हेन जेव्हा ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू 14 पर्यंत पोहोचेल त्यावेळेस तुम्हाला टाइम काढायचा आहे आणि व्हेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढायचा आहे ॲट दॅट टाइम. त्या टाइमला, तो टाइम आपल्याला दिलेलाच नाहीये, त्या टाइमला तुम्हाला व्हेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. ऍक्च्युअल मध्ये जे काढायचं आहे ते पहा. तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये टाइम, ठीक आहे, टाइम काढायचा आहे. पण टाइम काढायचा आहे केव्हा काढायचा आहे तेही महत्वाचं आहे. व्हेन ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. व्हेन ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर हा जो टाइम निघेल याच टाइमला, याच टाइमला तुम्हाला दोन गोष्टी काढायच्या अजून, व्हेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. वी हॅव टू फाइंड व्हेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. नाव इक्वेशन फॉर एस गिव्हन बघा काय, आणि ते आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. ओके. डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. हे इक्वेशन दिले. कशाचं? डिस्प्लेसमेंट. यस काढायचा आहे, पण कोणत्या तरी एका टाइम टीला काढायचा जो दिलेला नाही, आणि तो टाइम कोणता आहे? तो टाइम काढायचा आहे व्हेन ए इज इक्वल टू 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. ॲज ऑफ नाउ व्हेलोसिटी v is equal to ddt of what? ddt of s is equal to ddt of s जो आहे, s is equal to what? 2t cube minus 5t square plus 4t minus 3. Okay, so v is equal to t cube. हा 2 as it is. t cube चा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू t काय व्हायला पाहिजे? 3t स्क्वेअर. 3 कडे t चा पॉवर 1 ने कमी होईल. मायनस 5 t स्क्वेअर चं डिफरन्शिएशन 2t आणि 4 t विथ रिस्पेक्ट टू t 1, 3 चं काय आला पाहिजे 0. सो v इज इक्वल टू खाली आपण लिहू शकतो या ठिकाणी v इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 6t स्क्वेअर minus 10t plus 4. This is what? This is the equation of velocity. याला जो आपण नंबर 1. आता आपण ऍक्सेलरेशन काढू. काय काढू आपण? ऍक्सेलरेशन a. ठीक आहे, ऍक्सेलरेशन a. a is equal to what? Differentiation of velocity with respect to t. a is equal to here velocity 6t square minus 10t plus 4. आता इथे डिफरन्शिएशन आहे ऍक्सेलरेशन. a इज इक्वल टू t स्क्वेअरचं काय व्हायला पाहिजे? 2t. मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लिहितो 12t. ओके, मायनस 10 t विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. 4 कॉन्स्टंट आहे, डिफरन्शिएशन 0. a इज इक्वल टू 12t मायनस 10. आता बघा, हेच तर महत्वाचं आपल्यासाठी, कारण आपल्याला t फाइंड करायचा आहे व्हेन ऍक्सेलरेशन इज 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. इथून आपला पुढचा पार्ट. आता बघा, आपण याच्यामध्ये काढू शकतो, t काढू शकतो व्हेन ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू, इट इज गिवन 14 feet
पर सेकंड स्क्वेअर. मग याच्यामध्ये ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू टाकू आपण किती 14 ओके इज इक्वल टू 20 -10 ओके. दिस इज -10 जर तो लेफ्ट हँड साईडला +10 14 + 10 म्हणजे किती 24 इज इक्वल टू 20. टी काढता येतं टी इज इक्वल टू 12 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे त्यांना डिव्हिजन मध्ये 24/12 म्हणजे या ठिकाणी जे आन्सर आहे हे आन्सर आला पाहिजे किती 2 सेकंड. माहिती आहे का सर्वात पहिला प्रश्न काय होता आपल्याला फाइंड टी काढा टाइम काढा. जेव्हा ॲक्सेलरेशन 14 आहे मग आपण ॲक्सेलरेशनच्या इक्वेशन मध्ये म्हणून तर व्हॅल्यू 14 टाकली. मग ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जर 14 टाकली तर आपल्याला टी मिळाला. टी किती मिळाला 2 सेकंड. दिस इज द फर्स्ट आन्सर. ॲट द सेम टाइम बघा काय म्हटलं होतं आपल्याला फाइंड द टाइम व्हेन ॲक्सेलरेशन इज 14 फीट पर सेकंड स्क्वेअर कॉमा द व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ॲट दॅट टाइम. त्या टाइमला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढा. म्हणजे आपला पुढचा पॉइंट असा आहे या ठिकाणी की आपल्याला कळायचे खरं तर व्हेलॉसिटी ठीक आहे. व्हेलॉसिटी ॲट टी इज इक्वल टू ॲट दॅट टाइम म्हणजे टी इज इक्वल टू 2 सेकंड. व्हेलॉसिटी v is equal to what 6t square minus 10t plus 4 व्हेलॉसिटी. हे जे इक्वेशन लिहिलं फ्रॉम 1 व्हेलॉसिटी इथूनच काढता येईल ना. व्हेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट म्हणजे कोणत्या टाइमला टाइम किती आहे 2 सेकंड. मग याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू 2 ठेवा बरोबर आहे. मग या ठिकाणी जर टी ची व्हॅल्यू आपण जर 2 ठेवली सपोज तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय आला पाहिजे तुम्ही टी ची व्हॅल्यू बरोबर सबस्टिट्यूट कराल 2 स्क्वेअर 4 बरोबर आहे. 4 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे किती आला पाहिजे. मी इथे लिहितो थोडसा 24 10t 2 म्हणजे टी म्हणजे किती 2 10 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 24 -20 आणि हा +4 म्हणजे 24 + 4 म्हणजे 28 -20 म्हणजे 8. याचा आन्सर आला पाहिजे v इज इक्वल टू 8 मीटर नाही कारण या ठिकाणी डिस्टन्स डिस्प्लेसमेंट जे आहे ते फीट मध्ये. नॉर्मली आपण फीट यूज करत नाही पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जे युनिट आहे ते फीट दिलेलं आहे. तर व्हेलॉसिटी आला पाहिजे 8 फीट पर सेकंड. किती आला पाहिजे 8 फीट पर सेकंड. कसं आलं तर याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करा. 2 स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय 6 24 -10 मल्टिप्लाइड बाय 2 20 24 -24 4 + 4 म्हणजे 8. चला व्ही निघाला. आता नेक्स्ट पार्ट आहे अजून काहीतरी राहिलेलं आहे. काय करायचं आपल्याला अजून डिस्प्लेसमेंट सुद्धा कळायचं आहे. काय करायचं आपल्याला अजून डिस्प्लेसमेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सो नाव यस बरोबर आहे यस डिस्प्लेसमेंट s at t is equal to 2. Here s is equal to, it is given in the problem itself, s is equal to 4t square, sorry, s 2t cube, s is equal to 2t cube minus 5t square plus 4t minus 3. s चे इक्वेशन आणि याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा कशाची t is equal to 2 into 2 cube minus 5 into 2 square plus 4 multiplied by 2 minus 3. s is equal to 2 cube किती 8 multiplied by 2 म्हणजे 16 minus 2 square 4 multiplied by 5 म्हणजे किती 20 plus 4 multiplied by 2 म्हणजे 8 आणि हा -3. so s is equal to बरं आहे. मला सांगा 16 अधिक 8 24 20 3 23 24 मधून 23 मायनस करायचे आहे. तर या ठिकाणी यस आला पाहिजे 1 फीट. यस आला पाहिजे 1 फीट. दिस इज द लास्ट सोल्युशन. याचे आन्सर 3 आहे. 3 आन्सर काय कारण की टाइम काढायचा टाइम 2 सेकंड शेवटी घ्यायचं सर्व शेवटी t इज इक्वल टू 2 सेकंड. डिस्प्ले velocity at t is equal to 2 seconds, that is 8 feet per second, and displacement at t is equal to, that is s is equal to 1 feet. These all are the solution of this problem. दोन्ही प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे
डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं असेल, तुम्हाला काहीतरी विचारलं असेल, फक्त काय व्हॅल्यू दिलेलं असेल त्या केव्हा टाकायच्या ते आपल्याला समजलं पाहिजे. जसं आता आपल्याला म्हटलं होतं की टी काढा, टी केव्हा काढा, जेव्हा ऍक्सेलरेशन. मग पहिलं तुम्हाला डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनवरून तुम्हाला पोहोचावं लागलं ऍक्सेलरेशनच्या इक्वेशनवर. मग त्यावेळेस म्हटलं आपण की ऍक्सेलरेशनच्या इक्वेशनवर पोहोचल्यानंतर की ऍक्सेलरेशन 14 आहे तर टी किती, तर टी आला 2. मग टी काढल्यानंतर तो म्हणतो की ऍट दॅट टाइम व्हेलॉसिटी काढा, डिस्प्लेसमेंट काढा. ऑलरेडी व्हेलॉसिटीचं इक्वेशन तयार आहे, त्याचे लिहिलं ना व्हेलॉसिटी ऍट टी, तर व्हेलॉसिटीचं इक्वेशन टीची व्हॅल्यू 2 टाका. मग डिस्प्लेसमेंट सुद्धा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिला आणि त्या ठिकाणी आपण टीची व्हॅल्यू किती टाकली, तर 2 टाकली. तर हे आपले हे जे प्रॉब्लेम आहे दोन्ही प्रॉब्लेम, ठीक आहे, हे सुद्धा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधील महत्त्वाचे परंतु एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे.